तर अजितदादांमुळे पराभव झाल्याचं भाजपच्या बैठकीत काही आमदार म्हणाले, असं अमोल मिटकरींनी म्हटलेलं आहे। अजितदादांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्यास वेगळा विचार करावा लागेल असंही मिटकरी म्हणाले। तर आमच्याकडून दादांबद्दल कुणी असं काही बोलत नाही, भाजप मित्रपक्षांशी कसं वागतं हे मी पाहिलंय असं सुप्रिया सुळेंनी सुद्धा स्पष्ट केलंय। तर भाजप मित्रपक्षांशी कसं वागतं हे मी पाहिलं असल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर दादांमुळे पराभव भाजपच्या बैठकीत काही आमदार म्हणाले अशी मिटकरींची तक्रार आहे, मात्र आमच्याबद्दल दादांबद्दल असं कोणीही बोललेलं नाही असं बावनकुळेंनी देखील स्पष्ट केलेलं आहे। तर दादांना जाणीवपूर्वक टार्गेट केल्यास आम्हाला वेगळा विचार करावा लागेल असा इशारा अमोल मिटकरींनी दिलेला आहे। मात्र आमच्याकडून अजितदादांबद्दल असं कुणीही काहीही बोललेलं नाही असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळेंनी भाजपच्या वतीनं दिलंय। तर दुसरीकडे मित्रपक्षांशी भाजप नेमकं कसं वागतं हे आम्हाला माहिती आहे असं सुप्रिया सुळेंनी बघितलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या एका मीटिंगमध्ये अजितदादांमुळे आमचा पराभव झाला असं काही आमदार बोलले, पण अशा प्रकारे जाणीवपूर्वक दादांना तुम्ही टार्गेट करत असाल तर निश्चितच आम्हाला सुद्धा वेगळा विचार करावा लागेल। आणि कशाला म्हटलं, आमच्याकडनं असं कोणी बोलतही नाही, आमच्याकडनं कोणी असं प्रयत्न करत नाही। ज्यांनी हा प्रयत्न केला त्यांना लखला, पण आमच्याकडनं अशी कुठली भूमिका नाही। भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतात हे मी फार जवळून अनेक वर्ष पार्लमेंटमध्ये कामाची संधी असल्यामुळे त्यांचे मित्रपक्ष आमच्याकडे खूप वेळा त्यांनी मन मोकळं केलेलं आहे। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांशी कसं वागतं हे मी 10-15 वर्ष दिल्लीत फार जवळून पाहिले, त्याच्यामुळे मला काय फार आश्चर्य वाटत नाही ते कुठल्याही मित्रपक्षाशी कसेही वागू शकतं।